नमस्कार, मी दिलीप अलोनी बोलतोय. अलोनी काका. नुकतंच आमचे ज्ञातिबंधू आनंद परांजपे साहेब यांनी अजितदादा NCPला रामराम ठोकला आणि ते पुन्हा एकदा एक कोलंटी उडी मारून शिवसेना शिंदे गटामध्ये वापस झालेले आहेत. आधी आपण त्यांनी 2012 मध्ये जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांचं काय वक्तव्य होतं ते बघू. एक मिनिट. सांसद आनंद परांजपे ने थामा एनसीपी का हाथ। कल्याण से सांसद आनंद परांजपे ने शिवसेना को बड़ा झटका देते हुए एनसीपी का दामन थामने के संकेत दिए हैं। शुक्रवार को परांजपे ने एनसीपी सुप्रीमो शरद पवार के साथ मंच साझा करते हुए उद्धव ठाकरे पर हमला बोला। उन्होंने पार्टी के निष्ठावान कार्यकर्ताओं को सम्मान न दिए जाने पर पीड़ा भी जताई। आज की शिवसेना में सत्ता ये सब कुछ है और सत्ता के लिए शिवसेना है, ये समीकरण बन गया है। असंख्य असंख्य ऐसे शिवसैनिक है जो मन में पीड़ित है, जिन्होंने बाला साहब से प्रेरणा लेके इस संगठन में से वो जुड़े थे, लोक सेवा कर रहे थे। लेकिन आज के बदलते हुए शिवसेना का स्वरूप देखते हुए कई ऐसे लोग हैं जो नाराज चल रहे हैं। हालांकि परांजपे ने शिवसेना सुप्रीमो की तारीफ में खूब कसीदे गढ़े और खुद को अभी भी शिव सैनिक बताकर पार्टी में बने रहने की दोहरी बात भी की। जो पक्ष है वो जिसमें मैं भी अभी भी हूँ, शिवसेना का सांसद हूँ, तो विकास काम अगर शिवसेना करती है तो जरूर शिवसैनिक में हूँ और मैंने राष्ट्रवादी में प्रवेश नहीं किया। वहीं आनंद परांजपे का पार्टी में स्वागत करते हुए एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने कहा कि विकास कार्यों के लिए ही लोग एनसीपी में शामिल हो रहे हैं। आनंद परांजपेंचा या ठिकाणी येण्याच्या संबंधीची भूमिका स्वच्छ, त्यांच्या परिसरातल्या नागरिक प्रश्नाच्या सोडवणुकीच्यामध्ये जिचा आमचा सहभाग आणि सहकारी त्यांना मिळून लोकांचे प्रश्न सुटायला मदत होत असेल तेवढ्या संबंधी सुसंवाद साधायला आणि म्हणून या त्यांच्या विधायक दृष्टिकोनाचं मी स्वागत करतो। मनपा चुनावों की तारीखों के नजदीक आते ही नेताओं की इनकमिंग आउटगोइंग का सिलसिला भी तेज हो गया है। लेकिन ठाणे के कद्दावर नेता रहे प्रकाश परांजपे के बेटे का साथ छोड़कर जाना सेना की संभावनाओं पर कितना असर डालेगा, इसके लिए नतीजों के आने तक इंतजार करना पड़ेगा। 2012 मध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा शिवसेना काय कोणालाच याबद्दल कल्पना नव्हती, इन्क्लुडिंग जितेंद्र आव्हाड. मी असं ऐकलं की ऍक्च्युली आनंद परांजपेंना सुप्रियाताई फॉरेन मध्ये भेटल्या कुठल्या तरी एका टूरमध्ये आणि सुप्रियाताईंनी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही आमच्या पक्षात सामील व्हा, आम्ही सत्तेवर आहोत, तुमचा इथे तुमच्या गुणांचा रिअली आदर होईल आणि तिथे राहून तुमचा सगळीकडे अपमान होतो, तिथे कशाला राहतात वगैरे वगैरे. आणि जेव्हा ठाण्यामध्ये ती सभा होती शरद पवार साहेबांची तेव्हा जितेंद्र आव्हाडांना माहीत नसताना आनंद परांजपे व्यासपीठावर दाखल झाले. पवार साहेबांनी त्यांचं स्वागत केलं आणि ती गोष्ट जेव्हा लोकांनी टेलिव्हिजनवर बघितली, शिवसैनिकांनी सुद्धा, तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. त्या संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात मी प्रेझेंट होतो, मी सगळं बघितलंय डोळ्यांनी. शिंदे साहेबांचा मोठेपणा मात्र मानावा लागेल. त्यांनी कुठल्याही तऱ्हेचे हार्श वर्ड वापरले नाहीत परांजपेंबद्दल. तेवढंच म्हणाले की आनंद माझ्या मुलासारखा आहे आणि त्याने जे केलं त्याच्यामुळे मला खूप दुःख होत आहे. त्यानंतर शिंदे साहेबांनी त्या विषयाला वर फुली मारली आणि पुन्हा ते त्या विषयावर काही बोलले नाही. मात्र त्यांनी आनंद परांजपेशी कुठलाही संबंध सुद्धा ठेवला नाही. 2012 ते 2014 आनंद परांजपे साहेब राष्ट्रवादीच्या खासदारांबरोबर बसायचे. टेक्निकली ते शिवसेनेतच होते. शिवसेनेने त्यांना शेवटपर्यंत काढलं नाही, कारण की शिवसेनेला एक खासदार कमी नव्हता करायचा आणि
आनंद परांजपे साहेबांना सुद्धा माहीत होतं की त्यांना जर समजा शिवसेनेने काढलं तर त्यांना रिझाईन करावं लागेल पक्षांतर बंदी कायद्याच्या अंडर. त्यामुळे त्यांनी काही त्याबद्दल हालचाल नाही केली. ते शेवटपर्यंत स्वतःला शिवसैनिकच म्हणत राहिले. आणि 2014 मध्ये मात्र इलेक्शन आली. यावेळी शिंदे साहेबांनी त्यांच्या मुलाला उभं केलं, डॉक्टर श्रीकांत शिंदे. तरुण होता श्रीकांत अतिशय तेव्हा, पहिलीच त्याची निवडणूक. भाषण तर बिलकुल करता येत नव्हतं या साहेबांना त्या काळी. अतिशय पोलाईट होता हा माणूस त्या काळी. माणूस कसला पोरगाच मी म्हणेन. मी सगळं हे डोळ्यांनी बघितलंय. शिंदे साहेबांनी मला इनडायरेक्टली सांगितलं की तुम्ही उभे राहा, कारण की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही मतं खाऊ शकाल. तसंच मी जेव्हा उभा राहील तेव्हा मी आनंद परांजपेवर हवी तशी टीका करू शकतो कॅन्डिडेट म्हणून. त्याप्रमाणे मी उभं राहिलो. मला बरीच काही मदत त्या काळी शिवसेनेकडनं झाली. मी ज्या तऱ्हेने आनंद परांजपेवर टीका केली, एक पूर्ण अंक जवळजवळ ठाणे वैभवचा त्या विषयावर आला. तो अंक खूप गाजला सुद्धा. परंतु तो अंक आल्यानंतर आनंद परांजपे खासदार होते. त्यांनी पोलीस कंप्लेंट केली माझ्या विरुद्ध आणि मला डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. नशिबाने मी माझ्याबरोबर माझे वकील मित्र घेऊन गेलो होतो, कारण की तिथे पोलीस दंडुके घेऊन तयार होते. जर माझ्याबरोबर कोणी नसतं तर बहुधा मला फटके बसले असते. परंतु वकिलांनी मला एक्झॅक्टली सांगितलं होतं की कसं बोलायचं, काय बोलायचं. आणि दुसरं म्हणजे अर्थातच मी निवडणुकीलाही उभा होतो. पुन्हा माझं जे लिहिणं असतं किंवा बोलणं असतं ते अतिशय संसदीय असतं. कायद्याचं कुठलंच उल्लंघन होणार नाही याची मी काळजी घेतो नेहमीच. त्यामुळे पोलिसांनी माझ्यावर साधी NC सुद्धा लावली नाही. उलट मला चहा पाजवून माझी अलविदा केली. त्या इलेक्शनमध्ये आनंद परांजपे हरले आणि शिवसेना भाजप सरकार आलं. 4-5 वर्ष त्याच्या आनंद परांजपेचे वाईटच गेले. जितेंद्र आव्हाड जरी झाले होते आमदार, तरी बाकी असं काही सत्ता नव्हती या लोकांजवळ. पण तिथे आनंद परांजपे आव्हाडांच्या बंगल्यावर 24 तास असायचे. एक खासदार माणूस एका आमदाराच्या इथे पिऊन सारखा किंवा सेक्रेटरी सारखा असणं आम्हाला वाईट वाटायचं. परंतु प्रत्येकाची लाईफस्टाईल असते, तो त्यांचा प्रश्न. आनंद परांजपे तरी सुद्धा शिवसैनिकांना घाबरायचेच नेहमी. 2019ची निवडणूक आली. त्यानंतर उद्धव साहेबांच्या घाईघाईमुळे किंवा त्यांच्या ॲम्बिशन्समुळे पुन्हा एकदा NCP सत्तेवर आली महाविकास आघाडीबरोबर. आणि जितेंद्र आव्हाड साहेब पुन्हा एकदा मंत्री झाले. आता तर आनंद परांजपे साहेब अगदीच तिथे सतत मिरवत असायचे, सतत चमचेगिरी. आता जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाची चमचेगिरी काय ब्राह्मणाने करणं, याच्या इतकं आणखीन कुठलं लाजिरवाणं गोष्ट असेल सांगा मला. जितेंद्र आव्हाड जो माणूस ब्राह्मण समाजाविरुद्ध आहे, जो हिंदू धर्माविरुद्ध आहे सतत, त्याची काय चमचेगिरी करायची. परंतु हा आनंद परांजपे ते करत होता. या फॅक्ट्स आहेत, मी डोळ्यांनी बघितलेल्या. नंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा सत्ता पालट झाला. पुन्हा एकदा हे सगळेजण हिरमुसले तोंड करून बसले. नंतर अजितदादा राष्ट्रवादी सोडून त्यांनी स्वतःची राष्ट्रवादी सुरू केली. पुन्हा एकदा आनंद परांजपेंनी एक कोलांटी उडी मारली आणि ज्या शरद पवारांना ते अगदी पित्यासमान मानायचे त्यांना सोडून अजितदादांच्या NCP मध्ये हे साहेब घुसले. आता इथे नजीब मुल्ला आहेत ठाण्याला, NCP अजितदादा गटाचे मुख्य ठाणेचे. त्यांना सुद्धा कोणीतरी सुसंस्कृत शिकलेला माणूस हवा होता, बामनबाई. तर आनंद परांजपे सगळं काही त्यांचं ते हँडल करायचे. नजीब मुल्ला साहेब माणूस तसा चांगला आहे, परंतु त्याला मुस्लिम मतांचंच फक्त पाठिंबा आहे. बाकी हिंदू मतं फारसे त्याच्याबरोबर नाही आहेत.
आणि पुन्हा वक्तृत्व कला वगैरे तर 0 आहे त्याच्याजवळ अगदी असो. परंतु त्याने नजीब मुल्लाने आणि सुनेत्राताईंनी या आनंद परांजपेला MLCचं तिकीट न दिल्यामुळे हा नाराज होऊन आता पुन्हा तथाकथित स्वगृही परत गेला. आता मला याची कमाल वाटते की एक माणूस जो खासदार होता त्याने MLA किंवा MLC होण्याची इच्छा तरी कशी बाळगावी. अरे तुम्ही MD होते एखाद्या मोठ्या कंपनीचे समजा, तर तुम्ही आज सेल्समनच्या नोकरी करता फिरणार आहात का? कशा करता? आपली इज्जत ठेवा. तुमचे वडील काय किती मोठे होते त्याची आठवण ठेवा. प्रकाशजी 4दा खासदार झाले आणि हा माणूस आता बेशरमपणे पुन्हा एकदा शिंदे साहेबांकडे परत गेलाय आणि स्वतःची इज्जत तर हा घालवतोच आहे, पण ब्राह्मण समाजाची सुद्धा इज्जत हा घालवतोय. त्यामुळे वाईट वाटतं. आणि त्याहून जास्त वाईट याचं वाटतं की शिंदे साहेबांनी त्याला वेलकम केलंय, त्यांच्या मुलाने तरी कमीत कमी. एका गद्दाराला तुम्ही पुन्हा पुन्हा जवळ घेतात ज्याने तुमचं इतकं नुकसान केलं एकेकाळी. याच शिंदे साहेबांनी ज्योती वाघमारेला राज्यसभेवर पाठवलं. याचा अर्थ आज शिवसेनेमध्ये गुणी लोकांची कदर नाहीये. यांना चमचे चालतात, चुमचे चालतात, यांना भडक लोक चालतात. त्यामुळे माझ्यासारखी माणसं यांच्यापासून फार दूर गेलेली आहेत. तिथे जायची इच्छा नाही, कारण की शिंदे साहेब फक्त चमच्यांनी वेढलेले असतात. श्रीकांत शिंदे जो एकेकाळचा अतिशय नम्र मुलगा होता, तो आता एकदम उद्धट झाला आहे. फटकनी समोरच्याचा अपमान करतो, त्यामुळे त्यालाही भेटायची इच्छा होत नाही. आणि शिंदे साहेबांनी नेहमी लक्षात ठेवावं की जेव्हा गर्व येतो, जेव्हा तुम्ही चुकीची कामं सुरू करतात, तेव्हा तुमचं अधःपतन नक्की असतं. ही शिवसेना शिंदे गटाच्या शेवटाची नांदी आहे. उद्धव गट तर जवळजवळ संपलेला आहे, त्यांना काही अर्थ नाहीये. पण आज ना उद्या एक ना एक अशी हिंदुत्ववादी पार्टी येईल की जी खरी हिंदुत्ववादी पार्टी असेल, जी खरी बाळासाहेबांचे विचार पुढे नेईल आणि ती यांच्यावर मात करेल. हे भविष्य. आज बस इतकंच. धन्यवाद.